आपण आज त्यांचे दर्शन घेणार आहोत. व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. महाड गणपती बाप्पाला जाण्याचे बरेच पर्याय आहेत, पण आज आम्ही चाललो आहोत बुलेटने. आज आमचा प्रवास असणार आहे बुलेटवरून. सकाळी ना पाऊस पडून गेलेला वाटतं. इथं खूप मस्त वातावरण आहे आणि बरेच रायडर जाताना दिसत आहेत. रविवारची सकाळ असल्यामुळे छान वातावरण आहे. चला मग प्रवासाला सुरुवात करूया. अष्टविनायकांपैकी चौथा गणपती रायगड जिल्ह्यातील पवित्र श्री वरदविनायक गणपती मंदिर यांचे दिव्य दर्शन. हा गणराय शेकडो वर्षापासून लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र राहिला आहे. श्री वरदविनायक गणपती हे अष्टविनायकांपैकी चौथा गणपती मानले जाते. हे मंदिर रायगड जिल्ह्यातील महाड येथे असून मुंबई पुणे महामार्ग जवळ असल्यामुळे तेथे वर्षभर भाविकांची गर्दी असते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात भक्तांना मूर्ती जवळ जाऊन दर्शन घेण्याची संधी मिळते. मंदिराभोवती शांत आणि निसर्गरम्य वातावरण आहे. इथे पंचमुखी हनुमान मंदिर आहे. जय हनुमान. पौराणिक कथा. पुराणानुसार राजा भीष्म आणि ऋषींच्या तपश्चर्येशी संबंधित कथा या क्षेत्राशी जोडलेल्या आहेत. गणरायांच्या कृपेने अनेक भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्याचा भाविकांचा अनुभव आहे. मंदिराच्या दिशेने जाताना उजव्या बाजूस शंकराची उंच मूर्ती नजरेस आली.
हे समोर मंदिर आहे आणि इथे हे तळं आहे, पण आता आटलं आहे ते, पाणी नाही येते. इथेच गणपती बाप्पाची मूर्ती सापडली होती. आता आपण पोहोचलो आहोत वरदविनायक मंदिराच्या बाजूला. मंदिराच्या आत आल्यावर, प्रवेशद्वारातून आत आल्यावर इथे विठ्ठल रुक्मिणीचे छोटेसे मंदिर आहे. मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. वातावरण इतकं भक्तिमय आहे, शांतता, पक्ष्यांचे इतके आवाज येत आहेत ना, खूप सुंदर. गणपती बाप्पा मोरया. बाप्पाचे दर्शन घ्यायला गेले. खूप छान परिसर आहे. गणपती बाप्पा मोरया. चला, इथून प्रवेश आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगलेश्वर महादेवांचं मंदिर. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. मंदिरातनं दर्शन घेऊन आल्यावर मागे इथे गोमुख आहे. हनुमंताचे मंदिर आहे. आणि हे स्थळ आहे जिथे गणपती बाप्पाची मूर्ती सापडली होती. ही जी मूर्ती आपण जे दर्शन घेतलं ना, ती नवीन मूर्ती स्थापित करण्यात आली. आणि जी जुनी मूर्ती आहे ना, ती खंडित झाल्यामुळे मंदिराच्या मागच्या बाजूस ठेवली आहे. ती पेटीत बंद करून ही मागची बाजू आहे. हे इथे दत्त मंदिर आहे मागच्या बाजूस, तिथे ती मूर्ती ठेवली आहे. खूप छान आहे. पूर्ण नकाशा लावला. दर्शन खूप सुंदर झालंय, शांत आणि लवकर झालं. एवढी गर्दी नव्हती रविवार असल्याने आणि लवकर आलो म्हणून.
इथे दत्त मंदिर आहे गणपतीच्या मागील बाजूस. आपल्याला शूटिंगला परवानगी दिली आहे इथे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त मंदिराच्या म्हणजे अगदी आतमध्येच ना पेटीमध्ये जी जुनी मूर्ती ठेवली जी तळ्यामध्ये सापडलेली आणि ती खंडित झाल्यामुळे इथे ठेवण्यात आली आहे. गणपती बाप्पा मोरया. आपण इथे आलेल्या भक्त मंडळींशी बोलूया. नमस्कार मावशी. आपण कुठून आलात? विरारवरून आलात. अच्छा अच्छा, छान झालं दर्शन तुमचं. मस्त ना. अच्छा, धन्यवाद. अच्छा, यूट्यूब चॅनल आहे माझं सिया पाटील, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. आणि त्याच्याच बाजूला डाव्या साईडला ना वॉशरूमची सोय आहे, अन्नछत्र आहे मंदिराच्या बाजूला. आणि इथे अष्टविनायक दर्शनाचा पूर्ण नकाशा दिला. गणपती बाप्पाचे खूप छान दर्शन झाले. आता मी परतीचा प्रवास सुरू केला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि जर व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.